रामचंद्र भगवान की जय। सद्गुरु भगवान बाबा की जय। शांती प्रभु एकनाथ महाराज की जय। आज दोघा झाले परम समाधान सर्व बोली रात्री रघुन वाळीचे करुणीचे दहन करावे पिंडदान विरोधकीय। काय सुंदर कथा आहे। गौरीपुत्र गणपती, जगत चालक जगत प्रभू भगवान रामचंद्र, जगत चालक जगत जननी सद्गुरुजी साहेब सीतादेवी, गुरुवर्य भगवान बाबा आणि या ठिकाणी जमलेले रामभक्त आणि राम भगिनी यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून कथेला सुरुवात करतो। संत सजना साष्टांग नमन, श्रोते जनास लोटांगणे, करावया कथा निरूपण, ज्ञानदान मद द्यावे प्रभू तुम्ही महर्षात या मोती, मी तव दुमळाची तसे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की। या ठिकाणी किती सुंदर कथा आहे, किती गोड आहे। माझ्या भगवान रामचंद्र प्रभूची कृपा आहे। कृपा दृष्टीने हळीले आपल्या पदी वैशिले, बाप रखमा देवीवरून मजा ऐसे केले। कारण भगवान रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, तारेला सदुपदेश केला, ब्रह्मसायुज्य पदाची प्राप्ती असता याच्याबद्दल सविस्तर अशा प्रकारे कथन केलं। ते सगळं संभाषण तारेला केलेला सदुपदेश राजा सुग्रीवानं सुद्धा ऐकला। आणि सुग्रीवानं ऐकल्यानंतर केळशास्त्र त्या ठिकाणी भगवान रामचंद्र प्रभूने बघितलं। भगवान रामचंद्र प्रभूने आज्ञा दिली, बाबा लवकर असताना काय वाळीच्या देहाला अंत्यसंस्कार करायचे, लवकर आटपा। अशा प्रकारे असताना जगत चालक जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि त्या ठिकाणी सदुपदेश करू लागले। अंगद सुग्रीव आणि प्रधान वाळीचं पुष्पकी घालून पंपातिरी केले दहन, चंदन काष्टादिकी। बघा बेलाचे चंदनाचे अशा प्रकारचे सुंदर अशा प्रकारचे लाकडे जमा केले पंपा सरोवराच्या ठिकाणी असताना, आणि असताना त्या वाळीचा ध्येय त्या ठिकाणी गेला। आणि जे असताना शेवटचा अंत्यसंस्कार असतो त्याला संस्कार म्हणतात। त्या ठिकाणी असताना आणि त्या वाळीच्या देहावर अशा प्रकारे त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आला। अशा प्रकारचं या ठिकाणी वर्णन आहे महाराज बोला। वाळीचे उत्तर विधान विरोधक्य पिंडदान, सुग्रीवादी प्रधान अंगदा घेऊन येते झाले। कारण काय केलं सुग्रीवानं असताना त्या ठिकाणी असताना आणि वाणीचा अशा प्रकारे असताना अंत्यविधी परिपूर्ण केला। पंप सरोवराच्या ठिकाणी अंत्यविधी परिपूर्ण झाल्यानंतर आणि अंगदाला घेऊन सुग्रीव आणि असताना आणि त्या किस्किनेच्या ठिकाणी परत आले। अशा प्रकारचं वर्णन आहे महाराज बोला। सुग्रीव हात जोडाने आपण घेऊन उभा केला। अशा प्रकारे काय केलं, वाळीचा अंत्यविधी परिपूर्ण झाला, किष्किंधेच्या ठिकाणी परत आले। आणि ज्या ठिकाणी जगत चालक जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभू बसलेले होते त्या ठिकाणी सुग्रीव आला आणि साष्टांग दंडवत घातला। भगवान रामचंद्र प्रभूच्या पायावर साष्टांग दंडवत घालून जगत चालक जगत प्रभूच्या असताना आणि पायापाशी असताना राजा सुग्रीव आणि उभा राहिला। श्रीराम म्हणे हनुमंता सुग्रीवाच्या शीघ्रता, राजाभिषेकता राजता अंगदासे। जगत चालक जगत प्रभूंनी माझ्या भगवान रामचंद्र प्रभूंनी कुणाला आज्ञा दिली, हनुमानजीला सांगितलं, हनुमानजी जा राजा सुग्रीवाला असताना राज्यपद प्राप्त झालेले राजा अभिषेक करा आणि अंगदाला युवराज्यपद अशा प्रकारे प्रदान करा। अशा प्रकारे माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि त्या ठिकाणी कुणाला आज्ञा दिली, माझ्या हनुमानजीने सांगितलं महाराज बोला। ऐकून श्रीराम
रामाचे वचन वचन हनुमंते केली विनंती स्वामिनी येवनी किंचिंदे प्रती राजाची अभिषेक गावा हनुमानजीने असणार काय वैजनाथ सुरकर भगवान रामचंद्र प्रभूंनी विनंती केली देवा देवा कारण असताना काय करा कारण तुम्ही जा आणि असताना कुठे जा किसकिंदीच्या ठिकाणी जा आणि किसकिंदीच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी असताना कुणाला असताना सुग्रीवाला राजा आणि अंगदाला युवराज्य पद द्या अशा प्रकारची असणारी आज्ञा आणि अशा प्रकारची विनंती आणि रामभक्त हनुमानजीने माझ्या भगवान रामचंद्र प्रभूंनी त्या ठिकाणी केली अशा इकडे चौघजण गोळाशी टाकण्याचे तिकडे 4-5 जण रामारीचा शेजा बाजूला चला इथले कुठा कुणी आज इथले तुम्ही नका तुम्ही जाऊ शकत कागणे महाराज चला तुम्ही आपले हे तांबडे महाराज झालं तिकडं यशवंत गायतिडक